या ठिकाणी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो। अध्यक्ष महोदय, सध्या परिस्थितीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये सर्वसामान्य बांधव अत्यंत भीतीच्या वातावरणाने आहेत। अध्यक्ष महोदय, कायदा आणि सुव्यवस्था निश्चितपणे बिघडलेली आहे। संघटित गुन्हेगारी वाढली असून महिला मुलींवर जो अत्याचार होताना आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे। अध्यक्ष महोदय, याचे कारण न्याय देणारे प्रशासकच दगडाच्या काळजाचे आहेत की काय असा अनुभव जनतेला येत आहे। अध्यक्ष महोदय, जोगेश्वरी पूर्व विभागामध्ये एका 12 वर्षाच्या मुलीवर 5 नराधमांनी अत्याचार करून तिला दादर रेल्वे स्टेशनला सोडले आणि त्या नराधमांना कारवाई करण्यास पोलिसांकडून विलंब होतो, ही अत्यंत गंभीर बाब आहे। अध्यक्ष महोदय, ते नराधम भाड्याच्या खोलीत राहत असून ते कुठून आले, कधी आले याचा पत्ता नाही। अशा प्रकारचे गुन्हेगार मुंबई शहरामध्ये किती आहेत हे कसे कळणार। अध्यक्ष महोदय, ही गुन्हेगारी कधी थांबणार हा प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे। अध्यक्ष महोदय, जोगेश्वरी पूर्व विभागामध्ये सत्यम इंडस्ट्रीज आहे, त्या इंडस्ट्रीचे मालक इंडस्ट्री कंपनी चालू असताना त्याच कंपनीमध्ये दुपारी त्यांची हत्या झाली आणि कंपनी चालू असताना कामगार त्या ठिकाणी असताना देखील हत्या होऊन त्या खुनीचा तपास अद्याप लागलेला नाही। अध्यक्ष महोदय, मृत व्यक्ती व्यवसायाचा मालक असताना देखील कंपनीमध्ये इतर सर्व कामगार हजर असताना खुनाचा पत्ता 8-10 दिवस होऊ शकत नाही। या घटनेने सातत्याने नागरिकांचे संरक्षण करणारा विभाग जर उदासीन असेल तर नागरिकांचे संरक्षण करणार कोण हा प्रश्न अध्यक्ष महोदय आहे। अध्यक्ष महोदय, भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे। कित्येक ठिकाणी आपले कर्तव्य विसरून अधिकारी वागत आहेत। अध्यक्ष महोदय, शासनाच्या कोणत्याही खात्यामध्ये काम असेल तर अधिकाऱ्यांचे इच्छित साध्य होत नाही तोपर्यंत प्रस्ताव रखडवले जातात, ही सद्यस्थिती आहे। अध्यक्ष महोदय, जोगेश्वरी पूर्व विभागामध्ये बांद्रेकरवाडी या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचं काम चालू आहे आणि या ठिकाणी 2 विकासकांमध्ये तांत्रिक मुद्द्यावरून वाद आहे। परंतु अध्यक्ष महोदय, त्या प्रकल्पामध्ये प्राथमिक मंजुरी मिळाली असताना झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण किंवा मुंबई महानगरपालिका यांच्या कोणत्याही प्रकारे माहिती न घेता पोलीस विभागाने त्या जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी असलेलं कुंपण तोडून म्हणजे ही जी दादागिरीच्या पद्धतीने त्या ठिकाणी कारवाई केली ही देखील निंदनीय आहे। अध्यक्ष महोदय, आज सध्या परिस्थितीमध्ये एसआरईच्या माध्यमातून जे आपले मुंबईकर झोपडीधारक आहेत ते अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये आहेत। त्याच्यामुळे एसआरईचे प्रकल्प मार्गी लावणे ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे। अध्यक्ष महोदय, झोपडीधारकांच्या विकास कामामध्ये कायदेशीर बाजू समजून घेऊन संबंधित विभागाकडून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे असताना मुंबई पोलिसांनी थेट कारवाई करणे म्हणजे कायद्याचे राज्य आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये गरीब नवाज ही सोसायटी आहे आणि गरीब नवाज सोसायटी एसआरईच्या माध्यमातून डेव्हलप केली जाते। त्या योजनेमध्ये विकासकांनी रहिवाशांसाठी बांधलेले जे सदनिक आहेत ते अजून अपूर्ण काम आहे आणि अपूर्ण काम असताना त्या ठिकाणी मला वाटते विकासकाच्या माध्यमातून एसआरएच्या माध्यमातून सदनिकांची लॉटरी काढली जाते। अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी जे रहिवासी आहेत लाभधारक आहेत त्यांना भाडं मिळत नाहीये आणि भाडं मिळत नसताना कुठेतरी असलेल्या इमारतीमध्ये लोकांनी जावं आणि मला विकासकाचा भार कमी व्हावा हा उद्देश आहे। परंतु आज त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय जनावरं देखील राहणार नाही अशी परिस्थिती त्या इमारतीची असताना आणि ही बाब संबंधित एसआरएच्या अधिकाऱ्यांना निदर्शन आणून दिली आहे तरी देखील हे एसआरएच्या माध्यमातून चालणारं काम हे अशा प्रकारचं आहे। ही अत्यंत गंभीर बाब आहे। माझी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की मुंबई जसं शेतकरी आहे, कामगार आहे, हा जसा अडचणीमध्ये फसलेला हे झालेला आहे तसा मुंबईमधला झोपडीधारक देखील फार मोठ्या संकटामध्ये आहे, त्याला वाचवण्याची गरज आहे अशी माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे। अध्यक्ष महोदय, सध्या सर्वसामान्य नागरिक पोलीस ठाण्यामध्ये जर गेले तर त्यांची तक्रार ऐकून घेतली जात नाही। त्यांना सिव्हिल मॅटर आहे आणि तुम्ही कोर्टात जा असे सांगितले जाते आणि अध्यक्ष महोदय, सर्वसामान्य माणूस कुठल्याही प्रकारची जर न्याय मागायचा असेल तर तो पोलीस ठाण्यामध्ये जातो आणि पोलीस ठाण्याकडून जर याची दखल घेतली गेली नाही तर खऱ्या अर्थाने त्याने न्याय कोणाकडे मागावा हा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, एक गंभीर जखम किंवा खून झाल्यावर पोलीस गुन्हा घेणार का असं सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे। अध्यक्ष, जाणं असा प्रश्न पडत आहे। अध्यक्ष महोदय,
सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करून त्यांना दिलासा देण्याची गरज आहे। मुख्यमंत्री महोदयांनी याची गांभीर्याने दखल घेऊन घ्यावी अशी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, शहरामध्ये शासकीय जमिनीची सुरक्षा करण्यासाठी जे अधिकारी नेमले आहेत त्या अध्यक्ष महोदय शासकीय जमिनीची सुरक्षा करण्यासाठी जे अधिकारी नेमलेले आहेत त्या सुरक्षा रक्षकांकडूनच अतिक्रमणासाठी हे दिला जातो। अध्यक्ष, आरे वसाहत आहे, त्या आरे दुग्ध वसाहतीमध्ये जे सुरक्षा रक्षक आहेत साहेब, आम्ही थांबलो ना अध्यक्ष महोदय, आम्ही थांबलो एवढ्या सगळ्यांसाठी। आणि आम्ही नवीन आमदार आहोत, आमच्या विभागातल्या लोकांच्या समस्या आहेत ते मांडायला पाहिजे। विनंती आहे अध्यक्ष महोदय, आरे वसाहत आहे, आरे वसाहत हे मुंबईचं फुफ्फुस मानलं जातं आणि त्या ठिकाणी झोपडपट्टी दिवसागणिक वाढली जाते। त्या ठिकाणी असलेला जो सुरक्षा रक्षक आहे हा अनेक वर्षाहून त्या ठिकाणी आहे, परंतु त्याच्या कर्तव्याची जाणीव नाही आणि मला वाटतं जे अतिक्रमण वाढतंय त्याला जबाबदार त्याला पकडून त्याची सखोल चौकशी करून या ठिकाणी या अतिक्रमणाला आळा घालणं अत्यंत गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, कामगार क्षेत्रामध्ये देखील कामगार अडचणीत आहे। म्हाडा प्राधिकरण आहे, या म्हाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक मंडळ आहेत, त्या मंडळाच्या जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन दिली जाते, पण अध्यक्ष महोदय मुंबई मंडळाचे जे कर्मचारी सेवानिवृत्त आहेत त्यांना पेन्शन दिली जात नाही। मला वाटतं म्हाडा प्राधिकरणाकडे हा प्रस्ताव मंजूर आहे, परंतु शासनाने त्याचा निर्णय घेऊन त्यांना देखील ती पेन्शन देण्यासाठी निर्णय घ्यावा अशी मी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, एक अतिशय महत्वाचा विषय आहे, म्हाडा प्राधिकरणाकडे हा प्रस्ताव आहे, त्यांना न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, सरतेशेवटी एकच मुद्दा आपल्या निदर्शनास देऊ इच्छितो की मुंबई शहरामध्ये जी प्लॅनिंग अथॉरिटी आहेत, वेगवेगळ्या प्लॅनिंग अथॉरिटी आहेत आणि त्या प्लॅनिंग अथॉरिटीच्या माध्यमातून इमारतीचा विकास काम चालू आहे, परंतु विकासकाला सध्या अलीकडच्या काळामध्ये विकासकांना 100% सवलत दिली जाते आणि त्याचा परिणाम अध्यक्ष महोदय असा होतो की मुंबई शहरामध्ये एक तर मोकळा जागा नाही आहे, रस्त्यापासून एक इमारत बांधायची असेल तर 10 फूट जागा सोडून बांधायला पाहिजे, पण फुटपाथला चिटकून आता इमारती बांधायला सुरुवात झाली आहे। मला वाटतं ही देखील गंभीर बाब आहे। अध्यक्ष महोदय, महानगरपालिकेचं एक क्रीडा भवन आहे, 1926 साली हे क्रीडा भवन बांधलं गेलं आणि मला वाटतं त्या क्रीडा भवनच्या माध्यमातून त्याचे सभासद आहेत जो 15 ते 20 हजार सभासद आहेत। अध्यक्ष महोदय एकच विषय आहे अध्यक्ष महोदय, त्या अंतिम आठवड्याच्या याच्या चर्चेसाठी उभा आहे, आपण संधी